नमस्कार मॅडम, मी विहानची आजी. विहानच्या खूप तक्रारी येत आहेत म्हणून मला बोलवलं म्हणे बालक पालक सभेला. काय मॅडम तुम्ही आमच्या विहानच्या तक्रारी करत राहतात. माझा नातू सकाळी 8:45ला घर सोडतो तर दुपारच्या 4 वाजताच तो घरी येतो. आल्यानंतर तुम्ही होमवर्क तर दिलेलाच असतो रोजचा. नाटकं करत करत 1-1.5 तास त्याला होमवर्क करायला लागतात. नंतरचे 2-2.5 तास तो खेळायला जातो. रात्री 10 वाजता तर त्याला झोपायचं असतं, सकाळी लवकर उठायचं म्हणून. मग आमच्या ताब्यात तो किती तास राहतो आणि तुमच्या ताब्यात तो किती तास राहतो? आमच्यापेक्षा जास्त वेळ तर तो तुमच्या ताब्यात राहतो. मग आम्ही त्याची तक्रार तुमच्याजवळ करायला पाहिजे का तुम्ही त्याची तक्रार आमच्याजवळ करायला पाहिजे? सांगा बरं मला. आणि तो लिहित नाही, हे नाही, ते नाही. शाळेचे दप्तर एवढे जडबदड कसतात, त्या पोरांचे खंदडे वाकून गेले. त्यांना लिहायला कंटाळा येईल का नाही येईल? किती तुम्ही पुस्तकं मागवतात रोजची, पुस्तकं वह्या हे ते. एवढ्या स्कूलच्या तुम्ही फिया घेतात आणि स्पेलिंगा म्हणे घरून पाठ करून आणा, पाडे म्हणे घरून पाठ करून आणा, लिखाण म्हणे घरून करून आणा, वाचन म्हणे घरून करून आणा. पालकांना म्हणे तुमचा मुलगा असं नाही करत, तसं नाही करत, त्याचं हे कच्चं आहे, त्याचं ते कच्चं आहे. मग शाळेत आम्ही त्यांना कशासाठी पाठवतो? डबा खाण्यासाठी का? सांगा बरं तुम्हीच. आणि तुम्ही स्कूलचं दर आठवड्याला काही ना काही टेस्ट ठेवत राहतात आणि कधी म्हणे हे बनवून आणा, कधी म्हणे ते बनवून आणा, कधी म्हणे फॅक्टरी बनवून आणा, कधी म्हणे काय सागरी जीवन बनवून आणा. काय 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 कोण बनवतं आहे? एवढे टिब्बे पोरं काय बनवणार आहे? तुम्ही तर त्यांच्या आईवडिलांनाच लावतात कामाला. सगळे प्रोजेक्ट तर आईवडीलच करत राहतात. मग याच्यामधून पोरं शिकतात काय? याच्यामधून पोरं हे शिकतात की व पोरं झाले की आईवडिलांना किती त्रास राहतो. मग हे आजकालची नवीन पिढी म्हणते आम्हाला मुलंच नको, आम्हाला मुलबाळच नको. हे कोणामुळे म्हणतायत? विचार करण्यासारखी गोष्ट आहे की नाही आहे? शाळा जबाबदारी याला आहे की नाही काही प्रमाणात? सांगा तुम्ही मला. इतके कामाला तुम्ही लावतात आणि दर महिन्याला तुम्ही बालक पालक सभा ठेवतात. ही पालक शिक्षक पोरांचे ते तुम्ही तक्रारीच ऐकवत राहतात. मग पोरं काय शिकतात याच्यावरून? की मुलं झाले की आईवडिलांना अशी बोलणी खावी लागतात आणि अशा त्यांचे कामच करत राहावं लागतात आणि दिवसभर झुंपलेलंच राहतो आपण. हे मुलं शिकतात म्हणून ते म्हणतात आम्हाला मुलंच नको. तुमच्या शाळेत तुम्ही कधी महापुरुषांचे भाषणं ठेवली आहेत का? 26 जानेवारी आणि 15 ऑगस्टला तर तुम्ही 1ली ते 4थीच्या मुलांना सुट्ट्या देतात. का सुट्ट्या देतात? त्यांना झेंडावंदनला बोलवायला पाहिजे ना. मग तुमचं नाही चुकत का? तुम्ही घेऊन जातात सहलीला तर पालकांकडून सही घेऊन घेतात. काही झालं तर आम्ही जबाबदार नाही. तुम्ही तर कसलीच जबाबदारी घ्यायचं नाही म्हणताय. तुमच्याच विषयी काय कंप्लेंटी कुठे करू आम्ही? नाही तुम्ही काय करणार म्हणजे मॅडम? तुम्हीच तर संदेश वाहक आहात की नाही त्या संस्थेचे. मग आम्ही तुम्हालाच सांगणार ना. मग आणि तुम्ही कधी पण ही सभा घेतात पालक शिक्षक सभा, याच्यामध्ये तुम्ही नेहमी A to Z असाच का क्रम ठेवतात? कधीतरी उलटा क्रम पण ठेवा. कधीतरी त्या UVWXYZच्या पालकांशी पण जरा फ्रेश माइंडने बोला. उड्या मारतो मग आता मी तुम्हाला सांगते मॅडम, चालू तासामध्ये जर तो उड्या मारत असेल आणि आगाऊपणा करत असाल तुम्ही शिकवताना, त्याला चांगलं बंकवून काढा तुम्ही. मी काही नाही म्हणणार नाही. पण मधल्या सुट्टीमध्ये शाळा सुटल्यावर ते पोरं उड्या मारणार, काही ना काही करणारच ना. ते बुद्धिमान माणूस शांत बसू शकत नाही मॅडम. आणि तुम्ही पोरांना कायम सदान कदा जर म्हणाल हाताची घडीन तोंडावर बोट ठेवा, मग कसं आईन्स्टाईन आणि न्यूटन नवीन जन्माला येतील? त्या पोरांना असं बांधलेलं ठेवलं तर आपण. लाड करतं मग मॅडम, लाड तर मी करेलच माझ्या नातूचे. आई वडील तर म्हणतात तुम्ही शालेय जीवनात आहात, तुम्ही तर मार्क कमवण्याचे मशीन आहात आणि तुम्ही तर नवीन नवीन हा क्लास तो क्लास तो क्लास तो क्लास लावायचा. त्या पोराचं डोक्याला असं शांतता द्यायची नाही. आणि मग त्या पोरांना प्रेम आपुलकी जिव्हाळा काही असं मानवी संवेदनांचा कोण अभ्यास देईल त्यांना? आजी बाबाच तर देतील. आई वडील म्हणतात आम्ही रागू, तुम्ही म्हणतात आम्ही रागू. मग ह्या मानवी संवेदना त्यांना कोण शिकवणार आहे? आजी बाबाच शिकवणार आहे की जीवनामध्ये येऊन त्यांना लाड प्रेम पण मिळू शकतो, जिव्हाळा. नुसतं त्यांना शिस्तीत राहा मार्कच मिळवा असं थोडी आहे. त्या मुलाला मारलं तुम्ही विचारून पहा, आधी कोणी मारलं होतं? आधी त्या मुलाने मारलं, मग स्वतःच्या सुरक्षेसाठी माझ्या नातूने मारलं. मग त्याचं काय चुकलं त्याच्यात? मी माझ्या नातूला सांगितलं आहे स्वतःहून कोणाचंच नाव घ्यायचं नाही, पण कोणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय राहायचं नाही. त्यात काय चुकीचं आहे? स्वतःची रक्षा करणं आणि पलटवार करणं याच्यात काय चुकीचं सांगितलं त्यानं?
कसं आहे मॅडम, मुलांना घडवण्यामध्ये थोडं आईवडिलांचा हात असतो आणि थोडं शाळेचा पण हात असतो. दोघांनी सोबत चालायचं असतं. फक्त त्याच्या कंप्लेंट करून कसं चालेल? बरं मॅडम, येते मग मी. माझ्या बोलण्याचा राग मानून माझ्या नातूचे मार्क कमी करू नका आणि त्याच्यावर काट खाऊ नका बरं का. भेटते मी तुम्हाला पुढच्या पालक शिक्षक सभेमध्ये. मीच येणार आहे आता प्रत्येक पालक शिक्षक सभेला. बरं मग.